सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओढा रेल्वे स्टेशनवर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। ओढा रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या डब्याला कापडात लटकवलेल्या अवस्थेत एक नवजात मुलीचं अर्भक आढळून आलंय। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्या चिमुरडीच्या आईवडिलांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 जून 2026 रोजी दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास ओढा रेल्वे स्टेशन इथं डाऊन लाईनवर एक मालगाडी उभी होती। रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक योगेश वसंतराव गवाड हे शासकीय कर्तव्यावर असताना त्यांना मुंबई साईडकडून 12व्या किंवा 13व्या डब्याला गुलाबी, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये काहीतरी लटकवलेलं दिसलं। जवळ जाऊन पाहिले असता त्यात एक नवजात जिवंत मुलगी असल्याचं आढळून आलंय। आरक्षक गवाड यांनी तातडीनं वरिष्ठ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं या नवजात बालिकेला उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या नवजात मुलीच्या आईवडिलांचा किंवा तिची देखभाल करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचं आवाहन केलंय। या घटनेबाबत संबंधित व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक सचिन बरकर यांनी केलंय। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।